वाशिम जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली आहे. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायत या चारही ठिकाणी मतदान शांततेत झालं आहे. या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता 27 तर सदस्य पदाकरिता तब्बल 374 उमेदवार रिंगणात आहे. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायत या चारही ठिकाणी एकूण 53 प्रभागांमधील मतदानासाठी 178 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. एकूण 1,48,581 मतदारांनी आपल्या नागरी प्रतिनिधींची निवड करणार आहेत. यात 75,016 पुरुष, 73,561 महिला तर 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. रिसोड नगर परिषदेत भाजपाचे भगवानराव क्षीरसागर आणि ठाकरे गट शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख यांच्यात थेट सामना रंगला आहे. कारंजा शहरात भाजपाची निशा रुणवाल गोलछा, एमआयएमची फरीदा बानो पुंजानी आणि राष्ट्रवादीची नाझिया खान यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मंगरुळपीरमध्ये राष्ट्रवादीचे अशोकराव परडीकर आणि भाजपाचे दिलीप रत्नपारखी यांच्यात सरळ सामना आहे. मालेगाव नगर पंचायतीत भाजपाचे नागेश बळी, शिवसेनेचे ओमप्रकाश खुरसडे आणि काँग्रेसचे गणेश अहिर यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. मालेगाव शहरातील नाना मुंदडा विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 10 वर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. प्रशासनाने तात्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र बिघाडामुळे केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. एकूणच वाशिम जिल्ह्यातील 4ही ठिकाणांसाठी मतदान उत्साहात पार पडलेत.